मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. आज न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपल्या सोबत आहेत झावरे पाटील डायबिटिक आणि हार्ट केअर सेंटरचे डॉक्टर अक्षदीप पाटील. नमस्कार सर. नमस्ते सर, आज जागतिक मधुमेह दिन आहे, तर त्या संबंधी आमच्या प्रेक्षकांना जागतिक मधुमेह दिनानिमित्त काही माहिती जाणून घ्यायला आवडेल. तर सर, जागतिक मधुमेह दिन, मधुमेह म्हणजे नेमकं काय? मधुमेह म्हणजे शरीरातील साखर पचवण्याची अक्षमता. म्हणजे शरीरामध्ये आपली जी काही नॉर्मल साखर पचवण्याची क्षमता असते ही नाहीसे होणे, याला मधुमेह म्हणतात. याच्यामध्ये काय होतं की जे आपण रोजच्या जेवणामध्ये जेवतो त्यामध्ये अगदी काही नाही म्हटलं तरी कुठल्याही पदार्थात एक 10% साखरेचा अंश असतो. ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये इन्शुलिनची निर्मिती कमी होते त्यावेळेला ते साखरेचा अंश पचवला जात नाही आणि साखर प्रमाणाबाहेर वाढते. ज्या वेळेला साखर प्रमाणाबाहेर वाढते त्याला आपण मधुमेह असं म्हणतो. मधुमेहाची लक्षणे काय असते? मधुमेहाची लक्षणं जर पाहायला गेलं तर सुरुवातीला जास्त प्रमाणात लघवीला जावं लागणे, रात्रीच्या वेळेला जास्त लघवीला उठावं लागणे, जास्त प्रमाणात तहान लागणे, हे अगदी प्रायमरी स्वरूपाच्या याच्यामध्ये लक्षात येतं. तर थोडंसं त्याच्यामध्ये ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये लक्षात जर नाही आलं तर ॲडव्हान्स स्टेजेसकडे जर मधुमेह पुढे सरकला तर जास्त प्रमाणात भूक लागणे, थोडं जरी काम केलं किंवा रोजच्या कामानंतरही थकवा जास्त जाणवणे, तसेच काही कारण नसताना वजन कमी होणे, चिकट अशा स्वरूपाचा घाम येणे इत्यादी लक्षणं जाणवतात. तरी ह्या दुसऱ्या स्टेजमध्ये जर दुर्लक्षित राहिला मधुमेह तर त्याचे ॲडव्हान्स स्टेजचे लक्षणं म्हणजे हातापायाला मुंग्या येणे, त्यामध्ये साखरेचा नसांवरती परिणाम होतो आणि त्या हातापायांना मुंग्या येण्यासारखे लक्षणं दिसतात. दिसण्यास अंधुक होणे, डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम झाल्यानंतर दिसण्यासही थोडेसे प्रॉब्लेम चालू होतात. आणि अगदी काही लोकांमध्ये एक 5 ते 10% लोकांमध्ये हृदयविकार किंवा पॅरालिसिस, ज्याला आपण मराठीत अर्धांगवायू म्हणतो, अशा प्रकारचे लक्षणं आढळतात अगदीच दुर्लक्षित लोकांमध्ये. त्यामध्ये काय होतं की रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊन साखर जास्त राहिल्यामुळे अशा प्रकारचे क्रिटिकल कंडिशन तयार होते. आणि ज्यावेळेला ते लक्षात येतं की असा अर्धांगवायूचा झटका आहे किंवा हृदयविकाराचा झटका आहे आणि त्यावेळेला चेकअप केलं जातं त्यावेळेला कळतं की या माणसाला आधीपासूनच शुगर आहे. अच्छा. मधुमेहाचं निदान नेमकं कसं केलं जातं? मधुमेहाचं निदान ॲक्च्युली रक्तातील साखर किती आहे याच्यावरती केलं जातं. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः एक 60 वर्षापूर्वी ज्यावेळेला मधुमेहाचं निदान केलं त्यावेळेला साखर साधारणतः 200च्या वर असेल तर मधुमेह असं लक्षात आलं. परंतु जसजसे या 60 वर्षामध्ये मधुमेहावरती संशोधन झालं तर एक साधारण 3 वर्षापूर्वीच्या गाईडलाईन्सनुसार उपाशीपोटीची साखर जर 126 पेक्षा जास्त असेल आणि जेवल्यानंतरची साखर जर 200 पेक्षा जास्त असेल तर त्याला मधुमेह असं म्हणतात. युरोपियन गाईडलाईन्स आणि अमेरिकन गाईडलाईन्स यांच्यानुसार HbA1c म्हणजे 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर ही जर 6.5 6.5 पेक्षा जास्त असेल तर मधुमेहाचं निदान हे अगदी हमखास केलं जातं. अच्छा. मधुमेहामध्ये प्रकार देखील असतात असं म्हटलं जातं. मग नेमकं कोणते कोणते प्रकार असतात? सायंटिफिकली तसं पाहिलं तर मधुमेहामध्ये 5 प्रकार असतात. परंतु एक जनसामान्याला समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर मधुमेह 2 प्रकारामध्ये डिव्हाइड केला जातो. पहिला इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज, म्हणजे ज्या लोकांना मधुमेह कंट्रोल करण्यासाठी इन्शुलिनचीच गरज आहे, आणि दुसरा नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज, म्हणजे ज्यांना गोळ्यांवरती सुद्धा मधुमेह कंट्रोल होऊ शकतो. ज्या लोकांना इन्शुलिन लागतं म्हणजे इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज हा साधारणतः अगदी तरुण मुलांमध्ये म्हणजे 16 वर्षाच्या खालील मुलांमध्ये आढळून येतो. याचं मुख्य कारण म्हणजे शरीरामधील बीटा सेल्स ज्या इन्शुलिन तयार करतात तर त्यांचं वाढ झालेली नसते किंवा त्या कामच करत नसतात. आणि दुसरा जो आहे इन्शुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीज, त्यामध्ये पेशी तयार झालेल्या असतात परंतु वयोमानाने किंवा तुमच्या लाईफस्टाईलमुळे त्याची क्षमता कमी झालेली असते. अशा वेळेस तोंडावाटे औषधं म्हणजे ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्ज हे देऊन त्यांची क्षमता थोडीशी वाढवता येते. त्यांच्यामध्ये इन्शुलिनचं प्रोडक्शन होतं आणि मधुमेह कंट्रोलमध्ये येतो. अच्छा. आणि रिस्क फॅक्टर्स म्हटलं जातं, नेमकं हा प्रकार काय? रिस्क फॅक्टर्स म्हणजे मधुमेह होण्याची शक्यता कोणामध्ये जास्त आहे. तर याच्यामध्ये थोडंसं कसं असतं की अनुवंशिकता हा सगळ्यात मोठा घटक मानला गेलेला आहे. त्यानंतर त्या नंबर येतो लाईफस्टाईल, म्हणजे जे आपण म्हणतो की जुन्या काळच्या लोकांना मधुमेह नव्हता आणि आत्ताच्या लोकांना मधुमेह आहे, तर ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तिसरं आहे तुमचं शरीराचं वजन.
चौथं आहे स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे तुमचा मानसिक शारीरिक ताणतणाव. स्थूलता हे सगळ्यात मोठे कारण आहे वेस्टर्न झोनमध्ये. आणि बारीक सारीक थोडेसे जे काही औषधं आहेत तर ते रुटीनली वापरले जात नाहीत, परंतु HIV काही औषधं किंवा काही स्टॅटिन्स, काही हेवी मेटल्स, काही कॅन्सरमध्ये वापरले जाणारे औषधं याच्यामुळे मधुमेह होऊ शकतो. अच्छा. तर याला रिस्क फॅक्टर असं म्हटलं जातं. आणि असं ऐकलं जातं की खूप जास्त गोड खाण्याची जरा सवय असते त्याला मधुमेह होतो. हे नाही, नेमकं? हा एक मोठा गैरसमज आहे. हम्म. गोड खाल्ल्याने मधुमेह होत नाही. हां. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर गोड खाल्ल्यानंतर मधुमेह होत नाही. गोड खाल्ल्यानंतर साखर पचवण्याची क्षमता नसलेल्या माणसालाच मधुमेह होतो. अच्छा. ज्याला मधुमेह नाही त्यांनी अगदी 1 तासामध्ये 1 किलो साखर खाल्ली तरी त्याची साखर वाढणार नाही. परंतु ज्या माणसाला मधुमेह आहे त्यांनी थोडंसं जरी 2-4 चमचे जरी साखर खाल्ली तरी त्याच्या साखरेचं प्रमाण वाढून जातं. कारण मधुमेह म्हणजे साखर पचवण्यास असलेली अक्षमता. त्यामुळे गोड खाल्ल्याने मधुमेह होतो हे चुकीचं आहे. परंतु भारतातील जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास मधुमेहाचं प्रमाण हे 15% आसपास आहे. आणि भारतीय लाईफस्टाईल जी बदललेली आहे त्यानुसार मधुमेह होण्याची शक्यता थोडीशी वाढलेली आहे. त्यामुळे गोड शक्यतो 30-35 वर्षानंतर लोकांनी टाळावंच. म्हणजे मधुमेह असू किंवा नसू त्यामुळे बाकीचे बरेचसे फायदे होतात. आता पाहतोय आपण की लहान मुलांमध्ये पण मधुमेहाचं प्रमाण म्हणजे बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. तर मग त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे? लहान मुलांमधील मधुमेहाचं प्रमाण तसं जर पाहायला गेलं तर टाईप 1 डायबिटीज म्हणजे इन्शुलिन लागणारं. तर याच्यामध्ये काय होतं की आनुवंशिकतेचा घटक हा खूप कमी प्रमाणात असतो, 1%. परंतु याला दुसरा उपचार नाही. याला फक्त इन्शुलिन देणे आणि काळजी घेणे. लहान मुलांमधील डायबिटीज कंट्रोल करणं हे संपूर्णपणे पालकांच्या हातामध्ये आहे. कारण त्यांचा आहार वगैरे संपूर्ण पालकांनाच त्यांना तो द्यावा लागतो. याच्यामध्ये प्रिव्हेन्शन म्हणजे लहान मुलांमधील डायबिटीज प्रिव्हेंट करण्यासाठी काय, म्हणजे मी टाईप 1 डायबिटीज म्हणतो जो इन्शुलिन डिपेंडंट आहे. तर त्याच्यासाठी असा कुठलाही ठोस उपाय नाही. हे जेनेटिक म्हणजे जनुकीय कारणांमुळे होतं. त्यामुळे ते जीन्समध्ये जर असेल तर त्याला प्रिव्हेन्शन नाही, म्हणजे ते टाळता येऊ शकत नाही. परंतु जर कोणाला झाला तर मात्र इन्शुलिन लवकरात लवकर चालू करून त्या मुलाची तब्येत व्यवस्थित ठेवणं हे आपल्या हातात आहे. अच्छा. आणि मधुमेह टाळण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे? मधुमेह टाळण्यासाठी जे काही रिस्क फॅक्टर आहेत, आता आपण जे काही ज्याच्यामध्ये आपलं बोलणं झालं तर हे थोडेसे अवॉइड केले पाहिजे. म्हणजे कसं की वजन शक्यतो कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री म्हणजे आनुवंशिकता आहे मधुमेहाची, अशा लोकांनी वयाच्या 30 नंतर दरवर्षी वर्षातनं एकदा असं एक रॅन्डम शुगर एकदा चेक करायला पाहिजे, कोलेस्ट्रॉल चेक करायला पाहिजे. कारण भविष्यात जर कधी साखर त्यांना आढळली तर लवकर ट्रीटमेंट चालू होऊन त्याचे धोके टाळता येतील. दुसरं आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, ज्याच्यामध्ये वजन नियंत्रित ठेवणे, वजन नियंत्रणात ठेवणे, शारीरिक हालचाल म्हणजे व्यायाम करणे आणि जो काही अननेसेसरी स्ट्रेस म्हणतो आपण, मानसिक ताणतणाव आहे तो थोडंसं टाळणे. ह्या गोष्टी जर अवलंबल्या तर मधुमेहापासून काही प्रमाणात तरी आपल्याला थोडंसं प्रोटेक्शन किंवा रक्षण होऊ शकतं. अच्छा. आणि डायबिटीजच्या गोळ्या घेतल्याने किडनीवर परिणाम होतो असं म्हटलं जातं. ॲक्च्युली कसं आहे की आपल्याकडे एक समज आहे की गोळ्या खाल्ल्या की किडनीवरती परिणाम होतो. परंतु कुठल्या गोळ्या याचा कधी संदर्भ तुम्हाला सापडणार नाही. गोळ्या ज्या असतात जनरली म्हणजे खेड्यापाड्याकडे जे काही थोडेसे ओल्ड एज पॉप्युलेशन आहे, हे लोक काय करतात की गुडघे दुखत आहेत म्हणून पेन किलरच्या गोळ्या किंवा स्टिरॉइड्सच्या गोळ्या हे ओव्हर द काउंटर ड्रग म्हणजे मेडिकलमध्ये तसेच स्वतः विकत घेऊन त्या खातात. हे एक पेन किलर झालं, स्टिरॉइड झालं, हे औषधं एक ठराविक काळासाठी नियोजित असतात, 10 दिवस 15 दिवस फार तर फार महिनाभर. परंतु हे जर अनियंत्रित प्रमाणात जास्त दिवस खाण्यात आले तर मात्र त्यांचा किडनीवर परिणाम होतो. राहिला प्रश्न आता डायबिटीजच्या गोळ्यांचा, तर लोकांना वाटतं की आता हे आयुष्यभर खायच्या, त्यानंतर आयुष्यभर जर खायच्यात तर मग याचा शरीरावरती परिणाम होईल का. तर डायबिटीजच्या ज्या गोळ्या बनवल्या जातात, ज्याला FDA म्हणजे फूड अँड ड्रग असोसिएशनकडून मान्यता मिळते, ह्या बनवतानाच अशा प्रकारच्या बनवल्या जातात की ज्याच्यामध्ये शरीरावरती दुष्परिणाम होणार नाहीत. ज्या औषधांचे त्याच्या परीक्षणादरम्यान दुष्परिणाम सापडतात त्याला कधीही गव्हर्नमेंटकडनं अप्रुव्हल मिळत नाही. त्यामुळे डायबिटीजच्या गोळ्यांचा किडनीवरती किंवा बाकी हृदयावरती असा परिणाम कधीही झालेला तुम्हाला सापडणार नाही. परंतु जर किडनीचा एखाद्याला आजार जर असेल तर अशा लोकांमध्ये मात्र डायबिटीजच्या गोळ्या वापरताना थोड्या वेगळ्या प्रकारच्या वापराव्या लागतात. रुटीनली वापरल्या जाणाऱ्या गोळ्या ह्या त्यामध्ये चालत नाहीत. अच्छा. आता काही पेशंटचं म्हणणं असं असतं की मला डायबिटीजचा काही त्रास नाही आहे,
मग मी गोळ्या खाऊ का? मग त्यांनी त्या गोळ्या बंद केल्या तर चालेल का? नाही. डायबिटीजचा तसा रोजच्या जीवनात काही त्रास होत नाही. जसं आपण पहिल्या थोड्याशा 1-2 प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये आपण आपलं डिस्कशन झालं की त्रास होईपर्यंत काही लोकांना कळतच नाही की त्यांना डायबिटीज आहे. त्यामुळे एखाद्याला शुगर असेल तर रोज असा काही त्रास होणार नाही, म्हणजे रोज चक्कर येईल किंवा असं होणार नाही. ज्या वेळेला त्यांची साखर ही मर्यादेच्या बाहेर 350-400च्या आसपास किंवा कधी अचानक काही कारणास्तव जर कमी झाली 100च्या खाली, तरच त्यांना चक्कर येणे किंवा अचानक घाम फुटणे असा प्रकार होतो. त्यामुळे लोकांना असं वाटतं मला शुगर आहे, त्रास काहीच नाही, मग गोळी का खायची. परंतु ही जी काही साखर जास्त प्रमाणात वाढत जाते ही शरीराला आतून पोखरत जाते. ही जास्त प्रमाणातली साखर जी आहे याच्यातून काही केमिकल्स त्याच्या पचनातून बाहेर पडतात, ज्याला आपण ऑक्सिडंट्स म्हणतो. आणि हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा शरीरावरती जाऊन तुमची किडनी म्हणा, तुमची डोळ्याचा पडदा, हृदय, याला ते सावकाश आतून थोडासा त्रास देत जातं. त्यामुळे बऱ्याच लोकांना साखर आहे याचा अंदाज नसतो आणि ज्यावेळेला हार्ट अटॅक येतो किंवा किडनी खराब होते, डोळ्याची दृष्टी जाते, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की अरे हे सगळं साखरेमुळे झालेलं आहे. त्यामुळे जरी रोजच्या जीवनात साखरेचा त्रास नसला तरी सुद्धा रोजची औषधं साखरेची घेणं हे गरजेचं आहे. अन्यथा ज्यावेळेला त्रास होतो त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. आपण पाहतो की टीव्ही ॲडव्हर्टाईजमध्ये किंवा बाजारात शुगर फ्री गोळ्या दिल्या जातात गोड चवीसाठी, जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी. मग त्या वापरल्या पाहिजे की नाही? ज्या लोकांना अगदीच गोड टाळणं शक्य नाही किंवा गोड थोडीशी चव असल्याशिवाय जेवण जात नाही, ज्यांचा जेवणावरती परिणाम होतो, म्हणजे ते थोडंसं गोडचा विषय जेवू शकत नाहीत, अशा लोकांसाठी ह्या शुगर फ्रीच्या गोळ्या उत्तम पर्याय आहेत. त्याचा शरीरावर कुठलाही दुष्परिणाम नाही. त्या फक्त चवीला गोड असतात, त्याच्यामध्ये साखर नसते. साखर नसल्यामुळे शरीरातली साखर वाढण्याचा प्रश्नच येत नाही. त्या पचवल्या पण जात नाहीत, त्या फक्त जिभेपुरत्याच गोड लागतात आणि रक्तामध्ये न मिसळता येते लघवी वाटे वगैरे ते बाहेर पडतात. त्याच्यामुळे त्याचं शरीरामध्ये पचन होत नाही. त्यामुळे त्या गोळ्यांचा असा दुसरा साईड इफेक्ट नाही. ज्यांना शक्य आहे, ज्यांना म्हणजे गोडची सवय आहे, अशा लोकांनी साखरेच्या ऐवजी त्या जर वापरल्या तर ते हानिकारक असं नाही आहे. अच्छा. जर आता पाहिलं तर मधुमेह अनियंत्रित राहिल्यावर त्याचा शरीरावर नेमकं काय दुष्परिणाम होतो? मधुमेह अनियंत्रित जर राहिला तर त्याचा शरीरावरती प्रत्येक अवयवावरती असा परिणाम होतो. आपण थोडंसं सिक्वेन्स वाईजच पाहूयात. पहिलं म्हणजे मेंदू. तर मेंदूवरती सुद्धा साखर जास्त राहिल्यामुळे म्हणजे वयाच्या मानाने मेंदूचा आकार थोडासा कमी होत असतो. तर अनियंत्रित साखर असलेल्या पेशंटमध्ये ही थोडीशी प्रोग्रेस जास्त प्रमाणात दिसते, म्हणजे ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये कॉर्टिकल ॲट्रॉफी म्हणतो. म्हणजे 60 वर्षामध्ये जसा मेंदू असेल तो साधारणतः 50व्या वर्षीच अशा पेशंटचा दिसायला लागतो. मेंदूच्या रक्तवाहिनीत जर समजा साखरेमुळे ब्लॉकेज तयार झाले तर ब्लॉकेज तयार होऊन पॅरालिसिसचा झटका येतो. तर रक्तवाहिनीत जर ब्लॉकेज तयार झाले तर मग हे हृदयात झाले तर हृदयात पण येतात. म्हणजे रक्तवाहिनीचा जो आजार आहे हा याच्यामुळे वाढतो. तुम्ही थोडंसं खाली डोळ्यांकडे आलात तर डोळ्यांचा पडदा, ज्याला रेटायना म्हणतो, याच्यामध्ये छोट्या छोट्या केसांसारख्या रक्तवाहिनी असतात. याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त राहिल्यामुळे अगदी छोटीशी जरी गुठळी 1-2 ठिकाणी तयार झाली तरी दृष्टीपटलावरती परिणाम होऊन तुम्हाला दिसण्यास कमी होतं. एकदा रेटायना खराब झाला की त्याला पर्याय नाही. फक्त त्याला प्रिव्हेन्शन म्हणजे वाढू नये म्हणून आपण साखर कंट्रोल करून लेझरचं ऑपरेशन करून ते टिकवता येऊ शकतं. गेलेली दृष्टी परत येत नाही. मोतीबिंदूचं प्रमाण मधुमेहाच्या लोकांमध्ये नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा 20% जास्त प्रमाणात आहे. नॉर्मली जो काही 40 ते 60च्या दरम्यान सापडणारा मोतीबिंदू आजार आहे हा डायबिटीज अनकंट्रोल असेल तर साधारणतः 10 वर्ष अगोदर सापडतो. हृदयावरती त्याचा परिणाम होऊन हृदयविकाराचा झटका येणे, म्हणजे रक्तवाहिनीत ब्लॉकेज तयार झाल्यामुळे झटका येणे हे अगदी कॉमन आहे. त्यामुळे टाईप 2 डायबिटीज असेल तर शुगर कंट्रोल ठेवली तर हा धोका जवळपास 30% कमी येतो. तसेच जे काही याचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे त्यामुळे हृदयाच्या नसा किंवा हृदयाचे स्नायू यांच्यावरती परिणाम होऊन हृदयाचं पंपिंग कमी होणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणे हाही प्रकार होतो. तुम्ही खाली आतड्यांकडे जर आले तर आतड्यांवरती साखर जास्त राहिल्यामुळे त्यांची जी काही अन्न पचन करण्याची क्षमता आहे ही थोडीशी कमी होते आणि हळूहळू त्यांची हालचाल कमी होते. त्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा डायबिटिक डायरिया हे प्रकार याच्यामध्ये सापडले जातं. म्हणजे थोडक्यात आतड्यांची हालचाल अनियंत्रित होऊन आयदर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा लूज मोशन म्हणजे विदाऊट इन्फेक्शन असे प्रकार त्या डायबिटीजच्या अनकंट्रोल राहिल्यामुळे त्या पेशंटमध्ये दिसून येतात. किडनीतल्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यावरती सेम असाच परिणाम होऊन त्यांचं प्रसरण पावल्यामुळे किडनीचं फंक्शन कमी होतं. किडनीची शरीरातील खराब पदार्थ बाहेर टाकण्याची जी काही क्षमता आहे ती कमी होऊन
क्रियाटिनिन आणि युरिया हे पदार्थ वाढायला लागतात. जर जास्त प्रमाणातच जर किडनीवरती परिणाम झाला तर बऱ्याचदा डायबिटीजच्या पेशंटला डायलिसिससुद्धा लागतं. हां. नंतर आल्या पाया आणि हातांच्या नसा. तर नसांवरती शुगरचा परिणाम होऊन त्यांचं आवरण जे आहे याला थोडं आवरण खराब होतं आणि खराब झाल्यानंतर हातापायाला मुंग्या चालू होतात. नसा हे साधारणतः आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या वायरसारख्या असतात. त्याला बाहेरून रबर कोटिंग आणि आतून इलेक्ट्रिकल कंडक्शनसाठी वायर असं एक असतं, ज्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये ॲक्झॉन म्हणतो आणि बाहेरच्या कोटिंगला मायलिन शीथ म्हणतो. तर साखर जास्त राहिल्यामुळे ते मायलिन शीथचा डॅमेज होऊन आतले ज्या नसा आहेत ॲक्झॉन्स हे उघडे पडतात आणि जसं शॉर्ट सर्किट झाल्यानंतर स्पार्किंग होतं अच्छा. त्या प्रकारे हे इलेक्ट्रिकल करंट एकमेकांच्या नसांच्या एकमेकात मिक्स होऊन तिथे असं थोडंसं आग झाल्यासारखं किंवा मुंग्या आल्यासारखं जसं शॉक बसल्यानंतर होतं तसा प्रकार जाणवतो. तर हे होऊ नये म्हणून साखर कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तवाहिन्या. एक साधं आपल्या लोकांना कळावं म्हणून एक उदाहरण देतो. एक कप तुमच्याकडे 2 कप चहा आहे. एका कपमध्ये तुम्ही 1 चमचा साखर टाका आणि दुसऱ्या कपामध्ये 5 चमचे साखर टाका. तर घट्ट कुठलं होईल? 5 चमचे ज्यात आहे ते. म्हणजे तो कप तुम्ही धुवायला घ्या. धुवायला घेतल्यानंतर ज्यामध्ये 5 चमचे साखर आहे त्याचा चिकटपणा जास्त असल्यामुळे त्याला वेळ जास्त लागतो आणि त्याला कोटिंग जास्त येतं. सेम परिस्थिती ही शरीराच्या बाबतीत होते. ज्यावेळेला साखर अनियंत्रित राहते रक्तामधलं साखरेचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत जातं आणि ते वाढत गेल्यामुळं ह्या आपल्या रक्तवाहिन्यांना आतून तशाच प्रकारचं एक कोटिंग तयार होत राहतं. आणि जोपर्यंत हे कोटिंग हळूहळू वाढत जातं तर रक्तपुरवठा कमी व्हायला लागला की मग पायांना थोडेसे गोळे येणे किंवा चालल्यानंतर दम लागणे असा प्रकार होतो. हृदयात रक्तपुरवठा कमी झाला म्हणजे रक्तवाहिनीला ब्लॉकेजेस तयार झाले की थोडंसं चालल्यावर दम लागणे, धाप लागणे, छातीची धडधड वाढणे असा प्रकार होतो. हा ब्लॉकेज जर 70-80% वर जर सरकला तर मात्र रक्तपुरवठा मर्यादेपेक्षा कमी होऊन हृदयविकाराचा झटका, पॅरालिसिसचा झटका किंवा हातापायाचे गँग्रीन हा प्रकार याच्यामध्ये होतो. म्हणजे दिसायला आपल्याला वाटतं साखर काय 300 मला त्रासच नाही, परंतु ही आतून सर्व गोष्टी एवढ्या चालू असतात. तर त्यामुळे डायबिटीजला सायलेंट किलर म्हणजे शांततेने अगदी कुठलाही लक्षण न दाखवता जीव घेणारा आजार असं म्हटलं जातं. आता मधुमेह आजार ज्यांना आहे तर त्यांनी नेमकं कोणता आहार घ्यायला पाहिजे? मधुमेह लोकांनी शक्यतो गोड जेवढं टाळता येईल तेवढं टाळावं. परंतु मधुमेह म्हणजे साखर नाही किंवा साखरच म्हणजे मधुमेह नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या अन्नामध्ये अगदी तुम्ही म्हणजे प्रायमरी जर तुम्ही अगदी अंड जरी पकडलं एगमध्ये सुद्धा 6 मिलीग्रॅमच्या आसपास साधारणतः शुगर असते. म्हणजे शुगर नाही असा कुठलाही पदार्थ नाही, कारण कार्बोहायड्रेट हे प्रत्येक पदार्थाचं म्हणण्यापेक्षा ह्या जीवसृष्टीमध्ये म्हणजे ह्युमन्स असो किंवा तुमचे झाडं असो किंवा कुठलाही पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट हा एक पार्ट असतोच. मधुमेह टाळण्यासाठी आपल्याला हे कार्बोहायड्रेटचं प्रमाण नियंत्रित करावं लागतं. म्हणजे साखर हे अगदी प्युअर कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यामुळे ते अगदी वर्ज्य आहे. याच्यामध्ये एक हाय ग्लायसेमिक इंडेक्स, मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असं एक सायंटिफिकली क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे जे पदार्थ ज्यांच्यामध्ये साखरेचं पिष्टमय पदार्थांचं प्रमाण जास्त आहे त्यांना हाय ग्लायसेमिक इंडेक्समध्ये टाकलं जातं. जे मॉडरेट म्हणजे साधारणतः मध्यम प्रतीचे प्रथिनं किंवा मध्यम प्रतीचे कार्बोहायड्रेट आहे यांना मिडियममध्ये, आणि ज्यांच्यामध्ये अगदी कमी प्रमाणात आहे तर त्यांना लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये असं टाकलं जातं. मधुमेहाच्या लोकांसाठी लो ग्लायसेमिक इंडेक्स हा जो आहार आहे हा सर्वोत्कृष्ट मानला गेलेला आहे. कारण अगदी पूर्णपणे 100% पिष्टमय पदार्थ टाळून कुठलाही माणूस जगू शकत नाही, कारण शरीराला त्याची गरज असते. कुठल्याही माणसाची साखर 0% म्हणजे तो डायबिटीजून कंट्रोल असं नसतं, त्यालाही रेंज आहे 70 ते 126. म्हणजे शरीर चालवण्यासाठी साखरेची गरज असतेच, फक्त ती योग्य प्रमाणात राहिली पाहिजे. तर हे जे क्लासिफिकेशन आहे याच्यानुसार डायबिटीजच्या लोकांसाठी आहार दिलेला आहे जो आपण मागे स्क्रीनवरती पाहत आहोत. लो ग्लायसेमिक इंडेक्सचा जो आहार आहे हा रोजच्या जेवणामध्ये वापरावा. मीडियम म्हणजे कधीतरी वापरण्याचा जो आहार आहे तो मधल्या चार्टमध्ये आपण दिला आहे, पण शेवटच्या चार्टमध्ये दिलेला शेवटच्या तक्त्यातला जो काही आहार आहे हा 100% टाळावा असाच आहे. हे सर्व पदार्थ हाय ग्लायसेमिक इंडेक्स याच्यामध्ये मोडतात. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर खिचडी म्हणजे साबुदाणा हा पदार्थ तसा गोड नाही, परंतु त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे जर तुम्ही एक 20 ग्रॅम साबुदाणा खाल्ला आणि 20 ग्रॅम साखर खाल्ली तर साखरेमधलंही ग्लुकोज हे 50% आहे
आणि उरलेलं सुक्रोज आहे. परंतु साबुदाण्यामध्ये वापरण्यात आलेल्या ज्या गोष्टी आहेत यामुळे त्यातलं ग्लायसेमिक इंडेक्स खूपच जास्त प्रमाणात तो त्याला साखरेच्या बरोबरीच नेऊन ठेवतो. म्हणजे उपवास करू नका हे जे डायबिटीसच्या लोकांना सांगितलं जातं ते याचमुळे, किंवा खिचडी जर खाल्ली तुम्ही तर ती शुगर अगदी 400-500 पर्यंतही सापडते अच्छा. त्या दिवसापुरती. रताळे झालं किंवा तुमचं राईस झालं तर याच्यामध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. बाकी नॉनव्हेज जे पदार्थ आहेत म्हणजे चिकन मटन यांच्यामध्ये थोडे कमी प्रमाणात असल्यामुळे मधुमेह लोकांना ते रेकमेंडेड आहेत. आज पाहिलं तर मधुमेह दिन आहे, जागतिक मधुमेह दिन, आणि मग त्यासाठी काही कार्यक्रम वगैरे जागतिक लेवलला ठरलेले असतात का? 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. तर यासाठी गव्हर्नमेंटकडनं असा कुठला कार्यक्रम नाही, परंतु सर्व डॉक्टर्स किंवा हे जे काही सामाजिक संस्था आहे यांच्याकडनं बऱ्याच ठिकाणी म्हणजे किंवा काही प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडनं बऱ्याच ठिकाणी फ्री डायबिटिक कॅम्प म्हणा किंवा अशा गोष्टी चालवल्या जातात. तर ह्या वर्षी 2021 ते 2023 ह्या 3 वर्षांसाठी जी काही थीम म्हणजे जे काही हे ठेवलेलं आहे तर ॲक्सेस टू डायबिटिक केअर, म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांना ट्रीटमेंट मिळावी याची उपलब्धता करून देणे, हे ह्या 3 वर्षाची थीम आहे. जागतिक परिषदेने ठरवल्याप्रमाणे ह्या 3 वर्षामध्ये अगदी कानाकोपऱ्यातल्या मधुमेह रुग्णांपर्यंत आपली सेवा पोहोचली पाहिजे, हे डॉक्टरांसमोर एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. अच्छा. तर पुढचे 3 वर्ष साधारणतः पेरीफेरीचे वाड्या वस्त्या असो किंवा आपल्या हेल्थकेअर सेक्टरचा जर तुम्ही विचार केला तर PSC म्हणजे जे काही सरकारी छोटे रुग्णालय आहेत अशा ठिकाणी सुद्धा मधुमेहाची ट्रीटमेंट व्हावी, हे सरकारचा आता उद्देश आहे. आणि पुढील 3 वर्षामध्ये संपूर्ण जगामध्ये यावरतीच पूर्णपणे प्रयत्न केले जाणार आहेत. अच्छा. आज जागतिक मधुमेह दिन आहे, तर आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त सर्व प्रेक्षकांना मी एकच सांगेल, ज्यांना कोणाला मधुमेह आहे त्यांनी साखर कंट्रोल करण्यासाठी नियमित गोळ्या घ्याव्यात व आहारावरती लक्ष ठेवावं. व ज्या कोणाला मधुमेह नाही आहे परंतु होण्याची शक्यता आहे अशा लोकांनी दरवर्षी निदान एकदा तरी एक शुगर आपली चेक करून घ्यावी, कारण जर त्याची सुरुवात झाली तर लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करून नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन होणार नाहीत. मधुमेह हा पूर्णपणे बरा होणारा आजार नाही, परंतु हा आयुष्यभर मेंटेन करायचा आजार आहे. आणि जर तुम्ही त्याच्यावरती योग्य लक्ष दिलं तर बाकी अगदी म्हणजे निरोगी लोकांप्रमाणे तुमच्या आयुष्यात कुठेही कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. धन्यवाद सर, तुम्ही आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त आमच्या प्रेक्षकांना खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती दिली आहे. तर आपण यासह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.